रक्तदान करून सूर्या खेळला स्वतःच्या जीवाशी आणि वाचवली वैदूची इंटर्नशिप. तर नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, वैदू हॉस्पिटलमध्ये येते. सुले म्हणते, वाटलं नव्हतं ग सूर्या असं काही करेल. वैदू म्हणते, माझा तर विश्वासच उडाला. तेवढ्यात एक जण येतो आणि म्हणतो, तुम्हाला भूतकर मॅडमने बोलवलंय. आता दोघी पण आत जातात. तर भूतकर मॅडम खा खा खात असते आणि दोघींना म्हणते, इथे डबे आणायचे आणि खात बसायचं एवढंच तुम्हाला जमतं. आता ती बरंच काय बोलते आणि म्हणते, रक्तदान शिबिर आहे. वैदूला म्हणते, आणि हे तू अरेंज करायचं. वैदू म्हणते, अहो असं कसं, त्याला नियोजन असतं, प्रोटोकॉल असतो. सुले म्हणते, मॅडम अहो ती आत्ताच आलीये. भूतकर मॅडम म्हणतात, मैत्रिणीच्या कैवारी जा तिथून लेटर घेऊन ये. ते आता वैदूच्या हातात देऊन म्हणते, हे वरून आलं, हे करावंच लागणार आणि जबाबदारी मी तुझ्यावर टाकलीये. सुले म्हणते, पण हे पत्र येऊन 8 दिवस झाले. भूतकर मॅडम म्हणते, जास्त बोलू नको. वैदूला म्हणते, चल कामाला लाग, नाहीतर तुझी इंटर्नशिप कॅन्सल करेल. आता मात्र वैदूला खूप टेन्शन येतं. सूर्या खूप अपसेट असतो. बयो येते आणि दार वाजवते. सूर्या दार उघडतो आणि डोळे पुसतो. बयो प्रेमाने विचारते, काय रे, रात्री कधी आला आणि जेवलास की नाही? पण सूर्या मात्र तिच्या जवळून उठून जातो. बयो म्हणते, काय झालं? सूर्या काही सांगत नाही आणि बयोला टाळतो. हे तिला कळतं आणि तिला आठवतं गुरुजींचं बोलणं, जास्त जर ताणलं तर तुझा मुलगा हातचा निघून जाईल. ती आता नाश्त्याला बसते आणि मामी वाढत असते. चिंगडी म्हणते, मामी तू पण बस ना, आम्ही घेऊ हाताने. बयो चिंगडीकडे रागाने बघायला लागते. मामी म्हणते, देवपूजा केल्याशिवाय कुणी नाश्ता करतं का? तसंच माझ्यासाठी आहे. बयोने नाश्ता केल्याशिवाय मी करत नाही. तेवढ्यात बयोला गुरुजींचा फोन येतो आणि गुरुजी सांगतात, मी सूर्याची पत्रिका बघितली. वत्सले तू लगेच ये. वच्ची खूप घाबरते आणि निघून जाते. चिंगडी म्हणते, मामी आता तर बयोने नाश्ताच नाही केला, तू काय करणार? तिच्या बोलण्यावर मामा खुदुखुदू हसायला लागतो. वत्सला गुरुजींकडे जाते आणि म्हणते, तुम्हाला घाबरवलंत. गुरुजी म्हणतात, घाबरण्यासारखंच आहे, कारण सूर्याच्या आयुष्यात एक मुलगी आली आहे आणि तू जर त्याचं लग्न त्या मुलीशी लावून दिलं तर ती घरामध्ये येऊन तुझ्या डोक्यावर मिरी वाटेल, तुझे साम्राज्य उद्ध्वस्त करेल. आता तो बयोला खूप भीती दाखवतो. बयो म्हणते, गुरुजी तुम्हाला माहिती आहे ना, आतापर्यंत जे काय चांगलं झालं ते तुमच्या सांगण्यावरून. आता तुम्ही सांगा मी काय करू? गुरुजी म्हणतात, सूर्याचं लग्न 2 ते 2.5 वर्ष करू नकोस. आता बयो मात्र निस्तब्ध असते. सूर्या एकटाच बसलेला असतो. तेवढ्यात एक मुलगी येते आणि म्हणते, दादा. सूर्या म्हणतो, बाळा तू खेळ जाऊन. ती म्हणते, काय रे तू पण रडतो आणि तुझी फ्रेंड पण? सूर्या म्हणतो, काय डॉक्टर मॅडम रडतायत? ती डॉक्टर मॅडम नाही, मंग्या दादा आणि नानू दादा, आणि हे बघ हे त्यांनी दिलं. आता सूर्या बघतो आणि तिला सांगत असतो, हे लहानपणी मी त्यांना दिलेले गिफ्ट. तो आता जातो तर मंग्या आणि नानू समुद्रकिनारी असतात. सूर्या म्हणतो, मंग्या आणि नानू तुमच्यासाठी खाजी आणला. पण दोघं पण सूर्याशी बोलत नाही. सूर्या म्हणतो, अरे तुम्हाला आवडतो ना, आणि सॉरी मी त्या दिवशी जरा जास्तच बोललो. बरं हे घ्या खाज्या. नानू घ्यायला लागतो. मंग्या म्हणतो, नानू घेऊ नकोस, अरे हा पुन्हा काढेल. सूर्या आता त्यांच्या हातात देतो आणि गाडी जाऊन जाऊन रडायला लागतो. आता दोघांनाही खूप किव येते. मंग्या म्हणतो, तुला घास भरवल्याशिवाय आम्ही कधी खातो का? आता तिघं पण एकमेकाला मिठी मारतात. तेवढे सूर्याला सुलेखाचा फोन येतो. तो म्हणतो, सूर्या मंग्या एक काम आहे. इकडे वैदू म्हणत असे, सुले कसं होणार एवढं मॅनेज? अगं रक्तदान शिबिर झालं नाही ना, माझं इंटर्नशिप जाईल. सुलेखा म्हणते, सगळे येऊन तुझ्या इंटर्नशिपवर काय येतात तेच कळत नाही. ती म्हणते, हो ना, आता काय करायचं? दोघी विचार करत असतात. तेवढ्याच सुलेला आठवतं. ती म्हणते, एकच जण आपलं काम करू शकते. म्हणूनच तिने सूर्याला फोन केलेला असतो. आता हॉस्पिटल बाहेर खूप सारे लोक असतात. वैदू गर्दी बघते, तिला खूप आनंद होतो. ती आत जाते, आनंदात म्हणते, सुले एवढे लोक? ती म्हणते, मी म्हटलं नव्हतं का एकच जण काम करू शकतो? ती म्हणते, कोण? सुलेखा मागे दाखवते तर सूर्या उभा असतो. तर तो, डॉक्टर मॅडम. वैदू म्हणते, तुला काय वाटलं तू ही मदत करशील आणि मी सगळे विसरेल? तू जे वागलास ना ते मी कधी विसरणार नाही. ते आता पेशंट तपासत असते, पण सूर्या मात्र रक्तदान करत असतो. आता वैदू हळूच त्याच्याकडे बघते तर सूर्या तिला चेंडू दाखवतो. त्यावर लिहिलेलं असतं, सॉरी. आता हळूहळू वैदूचा राग शांत व्हायला लागतो. तर ही मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे याचे अपडेट मी आधीच देत जाईल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.